नमस्कार, विकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण आहे ना 34 छातीच्या मापाची ब्लाऊजची स्टिचिंग आणि बघा मी असं नॉर्मली लेस लावून फक्त गळा तयार केलेला आहे. तर 34 छातीच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर बघा, याची उंची आहे 13.5 इंचची, मुंडा आहे 6चा, शोल्डर आहे 5.5चं आणि गळा म्हणजे गळा आहे 9.5 इंचचा. तर बघा, त्यांनी 9.5 इंचचा गळा घ्यायला सांगितलेला आहे आणि कमरेचे फिटिंग आणि छाती 34चं माप आहे, म्हणजे 34-36चं माप आहे जवळजवळ हे. तर बघा, इथं मी आता नॉर्मली गोल गळा घेतलेला आहे, आपण नेहमीच्या वापरायला जसा गळा घेतो तसा. तर बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे असं प्रॉब्लेम येते की गोल गळ्यावर प्रॉपरली डिझाईनच पाहिजे, तर तसं काही नसतं. तुम्ही लेस जरी अशी थोडी साईडला लावली तरी खूप गळ्याचा सुंदर असा आकार येतो आणि लूक पण छान दिसतो, म्हणजे छान दिसत. तर बघा, इथं मी आहे ना पायपिंग न करता दापटीत मारून गळा शिवणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना पायपिंग जमत नाही, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर बिना पायपिंगचा गळा पण आपल्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये शिवता येतो. तर बघा, आपला गळा प्रॉपरली आखून झाल्यानंतर व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. आणि पिनअप करण्याचं कारण म्हणजे असं की गळा आहे तसा आपला गळा प्रॉपरली येतो, कुठेही आपला कपडा ओढला, खेचला किंवा ताणला जात नाही. त्याच्यामुळे मग काय आहे, ती जी आपली ब्लाऊजची फिनिशिंग आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी येते. तर बघा, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकते. म्हणजे माझा एक दोन व्हिडिओ टाकला का 5-6 दिवस गॅप जातोच. कसं आहे, मला घरातले पण कामं आवरायचे असतात, खूप सारे कामं, म्हणजे सगळ्या बारीक सारीक गोष्टी मला घरातल्या आवरायच्या असतात. त्याचबरोबर ब्लाऊजचं म्हणजे बघायचं असतं, त्याच्यामध्ये माझ्याकडं खूप सारे सारखे पाहुणे चालू असतात. म्हणजे असा एक पण दिवस जात नाही की आज पाहुणे आले नाही. आणि मग ते कसं, पाहुण्यांचं तुम्हाला तर माहीतच आहे, ते करावंच लागतं, नाही पण सांगता येत नाही. तर मग असं असतं, त्याच्यामुळे मग मला डेली व्हिडिओ टाकायला जमत नाही. तर तेवढं समजून घ्या. तसे माझे सबस्क्रायबर जेवढे पण आहेत तेवढे खूप समजदार आहेत. आजपर्यंत मला कोणी पण अशी म्हणजे वाईट कमेंट वगैरे केलेली नाही. सगळ्यांनी म्हणजे जेवढ्या कमेंट केल्या तेवढ्या चांगल्याच केल्यात. त्याच्यामुळं मग खरंच म्हणजे असं मनापासून मला वाटतं, जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत तेवढे खूप चांगले आहेत. दिवस तर खूप झाले आहेत. यूट्यूबकडून काही भेटतं का नाही याची मला अपेक्षा नाही आहे. पण मग जेवढ्या मैत्रिणी माझ्याकडून जेवढ्या व्हिडिओ बघून जे शिकतात ना, त्यातच माझं सगळं म्हणजे मला भेटल्याचं मला आनंद होतो, बाकी काही नाही. आणि जेवढी म्हणजे जेवढं मी ब्लाऊज शिवते ना तेवढ्यातच माझं खूप समाधान आहे. मी जास्तीची मला अपेक्षा नाही आहे. त्याच्यामुळं फक्त माझं एवढंच हेतू आहे का ज्या मैत्रिणी माझ्या क्लास करण्यासाठी माझ्याकडे येणार होत्या त्या व्हिडिओ बघून बघून शिकत आहेत, बाकी काही नाही. त्यांनी शिकावं आणि त्यांनी स्वतःच्या म्हणजे असा स्वतःचा बिझनेस व्यवसाय सुरू करावा. कारण बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की उन्हातान्हात जर ताई आम्ही 9 वाजेपासून जातो, संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत काम करतो आणि तुम्ही एका ब्लाऊजची शिलाई तुम्ही 300 रुपये घेता, तर तो रोज आम्हाला 300 रुपये पडतो. तर मैत्रिणी सांगण्याचा माझा हा उद्देश आहे की मी खूप सारे पैसे कमवते असा नाही. हे काही गोष्टी मी म्हणजे अशा माझ्या घरातल्या खूप काही क्रिटिकल गोष्टी आहेत, त्या मी अशा सोशल मीडियावर शेअर नाही करू शकत. पण मग अशा गोष्टी सांभाळून आणि मग मी हा माझा व्यवसाय सुरू केला आहे. तर हा व्यवसाय सुरू करण्याचा उद्देश एकच असतो की आपल्या हातात 2 पैसे, म्हणजे आपल्याला 2 पैसे कमवण्याची एक उमेद असते. त्याचबरोबर आपली परिस्थिती असते. आता माझे मिस्टर एस टी महामंडळामध्ये आहेत, त्याच्यामुळं मग कसं पगाराची बऱ्याच वेळेस अशी तफावत असते. माझे मिस्टरच नाही, बऱ्याचशा एस टी महामंडळानं ह्यांना गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळं मग हा व्यवसाय मी सुरू केला. सुरू करण्याचा माझा एवढाच हेतू होता का मला 2 मुलं आहेत आणि त्यांचं भवितव्य आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळेस आपल्या माणसाजवळ ₹20 द्या किंवा ₹10 द्या, ₹50 द्या, हे सारखं मागणं आपल्याला परवडत, म्हणजे माझ्या हेतूने तरी मला हे म्हणजे असं आवडत नाही. मी सारखे कधीच त्यांच्याकडे पैसे मागत नाही.
मी पहिल्यापासून म्हणजे अगदी माहेरी असल्यापासून मी म्हणजे अशी शेतात कामाला वगैरे जायची रोजानी. तेव्हापासून मला पैसे कसे कमवायचे ही मला म्हणजे खूप जनरली नॉलेज आहे. आणि एक म्हणजे असं बघायचं तर महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खरंच खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण कितीही काबाड कष्ट केल्यानंतर आपल्याला शून्य किंमत असते. त्या कामाची पोचपावती नसते. जेव्हा आपण 2 पैसे कमवतो ना, त्याची आपल्याकडे ही पोचपावती असते, की नाही मी 2 पैसे कमवते. तुम्ही शेतात राबून जरी तुम्ही दिवसभर काम करता, पण मग त्याची पोचपावती तुम्हाला भेटते. कारण ₹300 का रोज नाही, तुम्ही कमवताना स्वतःच्या कुटुंबासाठी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, विषय बोलता बोलता असा भरकटला जातो आणि कधी-कधी नकळत काही गोष्टी आपल्याकडून बोलल्या जातात. तर मग असं हा माझा सांगण्याचा उद्देश होता तुम्हाला. पण मग बघा, काहीतरी करत राहायचं हा माझा नेहमीचा म्हणजे हे आहे. पुस्तक वाचणं किंवा अ, आता तर पुस्तक वाचायला पण वेळ भेटत नाही, कारण खूप सारे माझ्याकडं ब्लाऊज येतात. तरी पण मी बहुतेकदा पुस्तक वाचण्याचा मला वेळ आहे, मी वाचत असते. काहीतरी छंद जोपासल्याशिवाय म्हणजे असं आपलं डेली रुटीन म्हणतो ना, ते सार्थकी लागत नाही. तसंच माझं पण आहे. मला असं शांत बसून अजिबात नाही परवडत. मला काही ना काही उद्योग केल्याशिवाय जमत नाही. तर बघा, बघता बघता आपला प्रॉपरली पाठीमागचा गळा हा शिवून झालेला आहे. आणि त्याला मी अशी सुंदर अशी त्यालाच कलर कॉम्बिनेशनमध्ये लेस लावलेली आहे. आणि नॉड पण लावणार आहे, कारण खूप सुंदर असा ब्लाऊज पीस होता. तर या ब्लाऊज पीसाची गंमत तुम्हाला सांगायची म्हणजे त्या ताईंनी जी साडी आणली होती, त्या साडी खूप सुंदर होती. म्हणजे कलर पण छान होता, कपडा पण छान होता. पण त्याच्यावर जो ब्लाऊज होता ना, तो खूप म्हणजे असा अ, शिवून झाल्यानंतर त्यांना एक धावामध्ये पण खराब झाला असता. त्याच्यामुळं मग मीच बोलली, की "ताई, हा ब्लाऊज तुम्ही शिवू नका." मला काही नाही, शिवून देण्यामागचा माझा उद्देश असा म्हणजे शिवून मला शिलाई भेटेल त्याच्या बदल्यात काही नाही. पण मग माझा म्हणजे कसा, का तुम्ही माझं नाव काढलं पाहिजे म्हणून मग तुम्ही खरंच दुसरा म्हटलं ब्लाऊज पीस आणा, कारण हा टिकणार नाही असं. मग त्यांनी तो ब्लाऊज पीस न शिवता हा माझ्याकडं त्या साडीवरती कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्लाऊज पीस आणला, पण खूप छान आहे. आणि बघा, मग मी त्यांना पाहिजे तसं मी शिवून दिलेलं आहे. तर इथं बघा, मी असं युनिक लटकन बनवलेलं आहे गुलाबाचं फूल. जर तुम्हाला बनवता येत नसेल तर बघा मी कशी बनवते, नीट व्यवस्थित व्हिडिओ बघा. त्रिकोण घेतल्यानंतर असं दुमडून घ्यायचं आणि ते फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची. म्हणजे तो आकार अगदा प्रॉपरली फुलाचा आकार येतो आणि युनिक असं लटकन पण तयार होतं. तर बघा, असं दोन्ही पण आपले लटकन तयार झालेले आहेत फुलाचे. आणि आता पाठीमागच्या याला मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे, कारण मला पुढचा भाग पण शिवून घ्यायचा आहे आणि मग नंतर मग मी नॉट लावल. पण मग असं गोल गळ्यावर तुम्ही लेस लावून असे युनिक पद्धतीचे लटकन वगैरे हे करून तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता. तर बघा, इथं आता कटोरीचा भाग आहे, मुंडा आणि कटोरी. तर कशी जोडायची, तुम्ही खालून पण वरतीपर्यंत टिप मारू शकता किंवा वरून पण खालूपर्यंत टिप मारू शकता. तर टिप मारताना कपडा अजिबात ओढायचा, खेचायचा वगैरे नाही. नॉर्मली टिप मारत चालायची, म्हणजे जेणेकरून आपली टिप आहे ना प्रॉपरली फेस टू फेस बसते. जर माप जर आपलं व्यवस्थित असलं तर कुठेही कमी जास्त होत नाही. तर इथं बघू शकता असं टक्स पण मारून घेतलेले आहेत मी. बऱ्याच मैत्रिणींना पुढचे पार्ट कसे जोडायचे माहीत नाही, म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ प्रॉपरली पूर्ण शेअर करू. त्याचबरोबर बऱ्याच दिवसानंतर पण मी व्हिडिओ काढते आहे. तर बघा, इथं कटोरी म्हणजे आपली क्रॉसपट्टी कशी जोडायची याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. जर बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता कशी जोडायची. तरी पण मग बघून घ्या. इथं जर तुम्हाला ओव्हरलॉक करायची गरज नाही पडली, म्हणजे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर अशा पद्धतीने, आता माझ्याकडे पण नाही ओव्हरलॉकची मशीन, मग मी अशा पद्धतीनेच क्रॉसपट्टी ही जोडत असते. आणि कुठलाही डबल पार्ट जेव्हा आपण जोडतो ना, तेव्हा डबल टिप ही मारायला अजिबात विसरायचं नाही. जेणेकरून 2 दिवस हा ब्लाऊज हा टिकतो, लवकर शिलाई उसवत नाही आणि कस्टमर टिकून राहतो. याच्यासाठी एवढ्या गोष्टी फॉलो करायच्या. त्याचबरोबर इथं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि हुक लूक पट्टी आपण लगेचचे पार्ट जोडून झाल्यानंतर आपण जोडून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1.5 ते 2 इंचची पट्टी घ्यायची. ती पट्टी व्यवस्थित दुमडून घ्यायची आणि अशा पद्धतीने याला टिप मारून घ्यायची.
तर बघा, टिप मारल्यानंतर काय करायचं, अगदी काही ठराविक अंतरावरती आपल्याला जो आपण आय तयार करतो नाही का, ते तयार करून घ्यायचे लगेचच्या लगेच. म्हणजे जेणेकरून आहे ना, आपण जेव्हा दुसरा पार्ट जोडू ना, तेव्हा फक्त आपल्याला ते हुक लावायची पट्टी आहे ना, ती आतमधनं जोडायची आहे. तर बघा, इथं प्रॉपरली आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता पायपिंगची पट्टी आपण जोडून घेणार आहोत. तर बघा, पायपिंगची पट्टी क्रॉस म्हणजे असं स्ट्रेचेबल पद्धतीने तिरकी पट्टी काढायची आणि इथं डबल घडीने आपल्याला क्रॉस पट्टी पायपिंगची पट्टी जोडायची आहे. तर डबल घडी असल्यावरती पायपिंगचा आकार हा खूप छान आणि गोल असा येतो. हे आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी नंतर दुमडून घ्यायची. कुठंही कपडा कट वगैरे काही करायचं गरज नाही पडत. व्यवस्थित दुमडत चालल्यानंतर अगदी छान आणि सुंदर असा गोलाकार येतो. तर बघू शकता, खूप सुंदर असा पायपिंग अशी आलेली आहे. आकार हा प्रॉपरली आलेला आहे आणि कटोरीचा टोक पण एकदम व्यवस्थित आलेला आहे, बघू शकता. आता दुसरी बाजू पण तयार करून घेतलेली आहे. तर दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत आणि इथं मी आता आपण बाही वगैरे, पाठीमागचा पुढचा भाग बाही वगैरे जोडून घेऊ. तर बघा, असं जोडून घ्यायचं. अगोदर शोल्डर जोडून घ्यायचं, व्यवस्थित बघून घ्यायचं. खालीवर झाला तर थोडाफार कट करून टाकायचा. असा होत नाही की प्रत्येकी टेलर किंवा फॅशन डिझायनर असो, कोणी पण असो, कपडे शिवणारा असो, त्याच्याकडून चुकी होत नाही. प्रत्येकाकडून चुकी होत असते. पण मग माप असतो शेवटी. व्यवस्थित माप घेतला ना तर चुक्या टाळता येतात, असं असतं. तर बघा, इथं आपला शोल्डर जोडून झालेलं आहे आणि आता आपण बाही पण जोडून घेणार आहोत. व्यवस्थित बघून घ्यायचं. खालीवर कमी जास्त असलं तर हे बघा, अशा पद्धतीने कट करून टाकायचं आणि इथं पण व्यवस्थित बघून घ्यायचं. खालीवर कपडा असेल तर मग आपल्या बाहीची जी शिलाई असते ती पण खालीवर होत असते. त्याच्यामुळं ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि ती सगळ्यांनी फॉलो करायची. इथं बरोबर आहे. तर ह्या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्यायच्या आणि मग नंतरून आपले जे बाकीचे पार्ट आहेत ते जोडण्यास सुरुवात करायची. तर बघा, इथं आता बाही आपण जोडून घेणार आहोत. तर बाही आहे ना, जो कमी भाग असतो तो समोरच्या बाजूने असतो आणि जो जास्त भाग असतो, म्हणजे जास्त कट असतो, तो मागच्या बाजूने असतो. तर बाही जोडताना काय करायचं, शोल्डरपासून बाही जोडायची, जेणेकरून तुमची बाही कमी जास्त जरी झाली तरी काहीही प्रॉब्लेम येत नाही. आपली बाही आहे ना, ही प्रॉपरली अगदी व्यवस्थित बसते. खूप सुंदर अशी बाही, कुठेही कमी जास्त होत नाही आणि शिलाई वगैरे एकदम प्रॉपरली येतात. त्याच्यामुळं शोल्डरपासून तुम्ही बाही जोडत चला. अजिबात बाहीचा कुठं घोळ वगैरे काहीच येणार नाही. प्रॉपरली बाही तुमची येईल छान अशी. तर बघा, बाही पूर्ण जोडून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नेहमी डबल टिप मारून घ्यायची आणि मग नंतरून बघू शकता किती सुंदर अशी बाही जोडून झालेली आहे. आणि मग नंतरून हे बघा, अशा पद्धतीने अगोदर शिऱ्या बाजूने टिप मारून घ्यायची, ओव्हरलॅप करायची गरज पडत नाही. आणि मग नंतरून आतमधच्या बाजूने तुम्ही फिटिंग वगैरे करू शकता. तर बघा, इथं फिटिंग करण्यासाठी इथं अगोदर फक्त स्टार्टिंगला जी टिप असते ती टिप मारून घ्यायची व्यवस्थित आणि मग नंतरून जेवढी फिटिंग आहे तेवढी फिटिंगवरती तुम्ही टिपा मारू शकता आणि काही अर्धा पाऊण इंचावरती असं जागा सोडून टिपा मारायच्या आहे. तर बघू शकता, शिलाई प्रॉपरली आपली आलेली आहे, अगदी कुठेही कमी जास्त झालेली नाही. आता आपण दुसऱ्या साईडची बाही पण जोडून घेणार आहोत. तर ती पण मी तशीच जोडणार आहे, अगदी शोल्डरपासून. आणि इथं बघू शकता मी अशा प्रकारे आता टिप म्हणजे फिटिंगचं माप घेतलेलं आहे आणि अशी व्यवस्थित काही अंतरावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही बाजूनी झालेल्या आहेत आपल्या. तर दुसऱ्या बाजूनी पण करून घेणार आहोत, टिपा मारून घेणार आहोत. प्रॉपरली
टिपा मारून झालेल्या आहे, दोन्ही बाजूने फिटिंग झालेली आहे. आता इथं आपल्याला फक्त लटकन लावायचं बाकी आहे, म्हणजे नॉड लावायचं बाकी आहे. तर तिथं नॉडला असं व्यवस्थित काही ठराविक अंतरावरती टिक मार्क करून घ्यायची दोन्ही साईडनी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर ज्या नॉड आहेत त्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आणि मग पूर्ण व्यवस्थित पद्धतीने लॉक करायच्या, जेणेकरून जेव्हा आपण नॉड पाठीला बांधू वगैरे तेव्हा निसटणार वगैरे नाही, अशी खात्री करून घ्यायची. नॉड लावताना 2-3 वेळेस म्हणजे अशी मागं पुढं करून शिलाई व्यवस्थित मारायची, एकच शिलाई नाही मारायची, त्याच्याने मग लवकर नॉड खराब होते आणि निघून जाते. तर मग बघा आता आपली प्रॉपरली नॉड ही लावून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडनी पण लावून घेऊ. तर मग आता नॉड लावून झालेली आहे आणि बघू शकता किती सुंदर असा ब्लाऊज पूर्ण आपला तयार करून झालेला आहे प्रॉपरली. आणि याला हुक लावायचे आहेत. तर कसा आजचा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून सांगा.